ह्या चॅनलमुळे आयुष्यात बदल झाल्यासारखं वाटतोय किंवा कोणतरी शहाणपणा द्यायसारखं आलंय किंवा जाग करायला आलंय. हा बर चव वाढत गेली आणि हाव 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 वाटत गेली आता देशी. होय होय. आता एवढा मोठा चांगला शेड हा कधी माणसाने विचार केला असेल का पूर्वी बाबा हे देशी गाईला एवढा खर्च करायचा. हा ज्याची कुठलीच गोष्ट आपल्या अंगाला लागत नाही, संसाराला लागत नाही, त्याच्यासाठी माणूस रक्त आटवतो, हाडं झिजवतो, घरातली सगळी राबवायला लावतो, खर्च करून लाखा 2 लाखांत शेड उभा करतो. मग शेवटी कणभरण गहूभर सुद्धा आपण ते खात नाही पेत नाही. मग आमच्याकडे ते काय कालवडी काय आणायला नव्हतं. मग गाडी म्हटलं नाही, मग खटकाय नूरची 2 आणले. मग परत एक दुसरा बारखं नाही अंगाला म्हणून हातच लावू देत नव्हतं. त्याला असा मोठा फुट होता आणि दोरी गळ्याला बांधलेलं पिळं घालून कच पडलेलं. ती कालवडा आता म्हणजे हाताखाली आले. आता जर आपण जाऊन उभारलं मागे सरती येते चोळ्यात बाच्याला तेवढे ही करू देत नाही. माया लागली त्यांची. आता असं जर उभारलं हात चाटते बाकी वगैरे काय सोडते आता एक फक्त तेवढी एकच कालवड गळ्यापासून मागे काय येऊ देत नाही. या असल्या मोकळ्या वातावरणात, निसर्गरम्य वातावरणात चवीच्या गोष्टी सांभाळायला खरंच आनंद झाला पाहिजे. अंडी जाऊ होते खराब लय होते हो. आता आम्ही त्यांना 3-3 महिने झाले चालली. आता त्यांना काही शेपेंड नाही. आता गोळी केलं जाय त्यांना खरं. आता खायला बियाला चांगली पेंड नसल्यामुळे नाही वैरण बिरण पाकते नाही. कालवडी देखण्या जातीच्या मिळाल्या कापायच्या दारात. आमच्या गडीला म्हटलं हे म्हणला एक घ्यायची होती अलीकडे. मग एक घ्यायची होती म्हटलं त्याला काय 2 गळची शेप आली होती कालवडीला. एक काढले बघलेला ती आपटून घ्यायला आलं. म्हणलं असं म्हणलं काय खटक कसा शक्यतो स्वस्त कालवड देत नाही. होय होय. 15-16 हजार म्हणलं. हे म्हणलं पैसे 16,000 18,000 लय खराब होतं कालवड. अंड्या आहेत लय बारीक होत्या. खराब लय होते आणि गोचड लय जात अंड्या. परत जरा ही करून गोचड्याच्या गोळ्या चालल्या माहिती नव्हतं. दररोज थोडं ठेवलं का नाही त्यांना जरा वैरण कमी टाकायची. भूक लागली की बरोबर आपण खायला बघते ती. काय नाही आता नाही गोळी पेंट तेल खाती गोळी पेंट तेल एक 8 ते 15 गाया करायच्या. 15 तुमच्या माहितीने का आपल्याला चांगली गाई जाते. मनात आलं का नाही आणि त्या गोष्टीच्या मागे लागल्यावर गोष्ट पूर्णच होती. आणि फक्त ह्याच्यात कसं आहे एका ठिकाणी थांबावं लागतंय आणि कोणाच तरी एकाच हात धरावं लागतं. मग काय आता ही गाई ऐकल्या मला एक गाई चांगली चालतंय देतोय की एक मापाला म्हणजे चांगली असतो. गाई आपली आमच्या लय गाया ही झालं हो. एक्सपायर मध्ये कसं 2002ला दुष्काळ पडला 2000 त्यावेळेस गाया आपल्या मोकळ्या खाऊन निघलेल्या गाय होत्या. त्याच्यात गाया आमच्या कधी बाजून नसल्यामुळे असं मस्तात लय झालं चांगलं तिला पाणी पाजायला येणार नाही. लय सरपड गाया. मला वाटते बैल एवढा ही नव्हती. एक तर गाय 8 मारकी होती. 8 असं मार चढ करत होतो. खावण्यात 1 नंबर गाय म्हणजे तर काय अशी सेम गाय होती एवढी. पाय थांबत नव्हती जनावर आपटून घेतून पाक शेळ्या आणलं
एवढं हलणार बाळा लय आता भारी करायला उडला कारण लय ऊन पडलं काय गुवाहाटीला म्हणजे उन्हाळा लय